सविस्तररित्या बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये जलरथ अभियानाचं उद्घाटन केलं जात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आज होत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आहेत। फडणवीसांच्या हस्ते जलरथ अभियानाचं उद्घाटन केलं जात आहे आणि देशामध्ये देखील 60% पोहोचलो आणि पुढच्या वर्षीपर्यंत 100% पोहोचू। आपण तर कदाचित सगळ्यात आधी 100% पर्यंत पोहोचू। प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून गेलं पाहिजे आणि हे करत असताना आज वेगवेगळे स्त्रोत आपण त्या ठिकाणी विकसित केले आहेत। वेगवेगळ्या स्त्रोतावरून हे पाणी आपण देतो। हे जे सगळे स्त्रोत आहेत हे सगळे अखंडित स्त्रोत नाही आहेत, कारण शेवटी पाऊस कमी पडला, दुष्काळ पडला तर या स्त्रोतांचं काय। आणि म्हणून या स्त्रोतांचं स्ट्रेंथनिंग करणं, आपल्याला माहिती आहे की एखादी जी विहीर असेल त्या विहिरीचा पुनर्भरणाचा कार्यक्रम जर आपण घेतला तर एका पावसामध्ये ती विहीर अशा प्रकारे यील्ड देते की त्यानंतर दुष्काळ पडला तरी देखील 1.5 वर्ष आपण त्या विहिरीवर काढू शकतो। एवढी ताकद या पुनर्भरणाची असते। अशा प्रकारचे जेवढे स्त्रोत आहेत, हे मला आठवतं की मी एकदा या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि लातूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर एक शेतकरी हात पकडून मला त्यांच्या शेतीमध्ये घेऊन गेला। म्हणाला तुम्हाला आलंच पाहिजे। मी बघायला गेलो। त्यांनी सांगितलं की बघा माझ्या शेतीमध्ये 9 बोरवेल केले, पाणीच लागत होतं। 9 बोरवेलला पाणी नव्हतं आणि जेव्हापासून जलयुक्त शिवारमध्ये बाजूचा जो नाला आहे याच्यावर जलसंधारणाची कामं केली। आता माझ्या 9 बोरवेलला पाणी आहे, माझ्या 9 बोरवेलला पाणी आहे। आता कुठली बोरवेल वापरावी हा माझ्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे हे जे काही काम आहे हे अत्यंत मूलभूत काम आहे आणि म्हणून हे जे जलजीवन मिशन आहे हे जलजीवन मिशन अखंडितपणे यशस्वी करायचं असेल तर त्यालाही जलसंधारणाची साथ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच आम्ही माननीय मंत्री महोदयांना, गुलाबरावजींना विनंती केली की आपण आम्हाला याकरता मदत करा, निधी उपलब्ध करून द्या। आणि त्यांनी तात्काळ आम्हाला त्या संदर्भात निधी उपलब्ध करून दिला, जेणेकरून गावोगावी हा संदेश पोहोचला पाहिजे। आणि संदेश पोहोचवण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणेच आमच्या बीजीएसनी उचलली आणि बीजीएसनी हे अतिशय चांगलं काम हातामध्ये घेतलं। मी त्यांचं अतिशय मनापासून आभार मानतो। आणि विशेषतः या ठिकाणी आमचे सगळेच पालकमंत्री दादाजी भुसे असतील किंवा आमचे भाऊ तर ग्रामविकास मंत्री आहेत, या सगळ्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये विशेष रुची घेतली। आज खरं म्हणजे आमचा कृषी विभाग असेल किंवा आमचा ग्रामविकास विभाग असेल, आमच्या जिल्हा परिषदा असतील, वेगवेगळे सगळे जे विभाग आहेत हा कॉन्व्हर्जन्सचा कार्यक्रम आहे। म्हणजे याचं सगळं काम जरी आमचा जलसंधारण विभाग करत असला तरी जलसंधारण विभागासोबत सगळ्या विभागांचा कॉन्व्हर्जन्स याच्या आधारावरच हा कार्यक्रम पुढे जातो। आणि त्यामुळे सगळ्याच विभागांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि मला विश्वास आहे की आता हे जे आव्हान आपल्या समोर आहे, जसं नाशिक जिल्ह्याने ठरवलं 40% पाऊस कमी पडलाय, तर आता हे आव्हान आपण हातात घ्यायचं आणि त्या निमित्ताने संधी मिळाली आहे म्हणून जलसंधारणाची स्ट्रक्चर्स तयार करायची, जेणेकरून पुढचा पाऊस पडेल तर आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी जलयुक्त होता येईल। अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण निश्चितपणे काम करू। आणि आज याची सुरुवात नाशिक जिल्हा परिषदेने केली, म्हणून मी नाशिक जिल्हा परिषद, त्याचे सीईओ आणि सगळे वरिष्ठ अधिकारी यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि आपण सगळे मिळून हा कार्यक्रम यशस्वी करूया एवढीच आपल्या सर्वांना विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।